लाच घेतली जात असल्याचा आरोप आहे। दिंडोरी रस्त्यावर असलेल्या या महाविद्यालयात एका विद्यार्थ्याला पैसे मागण्यात आले। ही माहिती मिळताच राष्ट्रवादी सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयावर धडक दिली। संतप्त कार्यकर्त्यांनी इथे जोरदार घोषणाबाजी केली आणि तोडफोड सुरू केली। आपण पाहतो आहोत तीच दृश्य। नितीन भालेराव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नितीन, काय अधिक माहिती आहे? काय आता परिस्थिती तिथली कशी आहे? आंदोलनाची संस्थाचालकांनी पोलिसांना याबाबतची कल्पना दिली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि साधारणतः 30 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक मंच जी गजानन शेलार यांनी स्थापन केले, या विंगनी तयार केलं, या विंगनी केलेलं हे पहिलं आंदोलन होतं। या महावीर शिक्षण संस्थेत ऍडमिशन करता विद्यार्थ्यांकडनं मोठ्या प्रमाणात कॅपिटेशन फी उकळली जात असल्याचा त्यांचा आरोप होता आणि ज्या वेळेला त्यांनी संस्थाचालकांना रंगेहात पैसे घेताना पकडलं, त्यावेळेला मात्र या संस्थाचालकांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि हातात येईल त्या साधनांनी त्यांनी तोडफोड सुरू केली। संस्थेचं याच्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। संस्था चालकांशी आम्ही संपर्क साधला, परंतु त्यांनी या संदर्भात कुठलीही माहिती कॅपिटेशन फी किती मोठ्या प्रमाणावर घेतली जाते हे वास्तव उघड राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणलंय। तर नाशिकच्या महावीर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तोडफोड केली आहे। महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी 75,000ची लाच घेतली जात असल्याचा आरोप आहे। मात्र या संदर्भात काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय। धन्यवाद नितीन। इंडियन मेडिकल असोसिएशन